राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण पश्चिम पॅनल क्रमांक 1 सापाड येथील कैलासवासी पार्वतीबाई पुंडलिक पाटील संचालित माध्यमिक विद्यालयात निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। कल्याण पश्चिम विधानसभा कार्याध्यक्ष रुपेश थळे व वॉर्ड अध्यक्ष प्रेमनाथ मडवी यांच्या वतीने या निबंध आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला। परीक्षकांनी निवडलेल्या प्रथम 3 विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली। तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना वही व पेन देऊन प्रोत्साहन देण्यात आले। या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली। यामध्ये जिल्हाध्यक्ष वंडार पाटील, युवक अध्यक्ष निखिल कदम, विधानसभा अध्यक्ष स्वप्नील रोकडे, कल्याण डोंबिवली प्रवक्ते ओम सावंत, मुख्याध्यापक पानसारे तसेच विद्यालयातील अन्य शिक्षक वृंद उपस्थित होते। विद्यार्थ्यांच्या उत्साहवर्धनासाठी, सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आणि शैक्षणिक व सांस्कृतिक वातावरण अधिक सक्षम करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला। यावेळी मयूर सल्पे, भानुदास घुगे, रवींद्र बिडलान, दिनेश मडवी, दयानंद पाटील, आयोजक विधानसभा कार्याध्यक्ष कल्याण पश्चिम रुपेश थळे, वॉर्ड क्रमांक 1 चे अध्यक्ष प्रेमनाथ मडवी आदींची देखील उपस्थिती होती। तर शरद पवार यांचे कार्य बघून अनेक जण प्रेरणा घेत असतात। वयाच्या 86व्या वर्षी देखील जोमाने काम करत आहेत। कृषी मंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले। देश स्वतंत्र झाला तेव्हा इंग्रजांच्या ताब्यातून आला, मात्र आज तीच परिस्थिती निर्माण झाली असून देश अदानी अंबानी यांच्या ताब्यात जात आहे। बिहारमध्ये सत्तेचा वापर करून निवडणूक जिंकल्या, तीच परिस्थिती इथे देखील होत असून आपले मत देखील योग्य विचार करून द्या असे आवाहन यावेळी जिल्हाध्यक्ष वंडार पाटील यांनी केले। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण।